कट करून घ्या तुम्ही, जे काही कॅन्सल केलेला भाग आहे. केला होता ना? किती लोकांनी केलेत? हात वर करा बरं. अभ्यासक्रम जे कॅन्सल केलेला आहे बोर्डाचा, फक्त एकच मुलगी. राजकन्या तू केली नाहीस का? तू केली ना? बरं, दुसऱ्या मुलींनाही वगैरे त्याला विचारा. हो, त्याला विचारा, त्याला विचारा, ते सांगते ते तुम्हाला. मुलांनी कोण केले तर बाबा, मुलांनी कोणी केलेत का? बघा बाबा, तुमची मर्जी. आता मी काय सगळंच आता सांगत बसू का रे? मी PDF फाईल दिली होती, त्याच्यातले युनिट दिले होते, आर्टिकल दिलेले होते की कोणकोणते कट केलेले आहेत, कोणते कट करायचे ते त्या ठिकाणी. कट म्हणजे पेन न करू नका, पेन्सिलनं फक्त त्याच्यावर फुली मारा फक्त. आता मला ते डबल ते शिकवायला तुम्ही लावता, त्याला काही अर्थ नाही. मी ते काही सांगू शकत नाही. ती मी PDF टाकलेलं आहे ते बघा. आता कोणाला जर माहीत नसेल तर तुमचं तुम्ही बघून घ्या. मात्र मी आता मी एक काम करणार या ठिकाणी, बोर्डाचा भाग तर मी या ठिकाणी ते कट करा म्हणून सांगितलं, तेही मी शिकवतो. बरोबर आहे? का शिकवतो? मात्र ते फास्ट शिकवतो मी, कारण ती शिकवायची माझी जबाबदारी नाही. शासनानं म्हणलं कट करा, ती शिकवायची गरज नाही. मग तुमच्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर घ्यायचं, त्याला सोडून द्यायचं ते. बरोबर? ज्यांना नीटची CETची तयारी केली त्यांनी ते स्वीकारायचं. ज्यांना नाही नसतं, आपल्याला लई पास लईच झालं, हेच लई खूप आपल्याला जीवावर येते म्हणलं की त्यांनी तेवढंच कट करून बघायचं. चला आता बघा, याच्यामध्ये मी काय या ठिकाणी सांगतो बघा. एनहान्समेंट्स इन फूड प्रोडक्शनमध्ये कॅन यू रिकॉल, त्यांना काही मागचा आठवा म्हणताय. त्यांना काय म्हणताय? व्हॉट इज हायब्रिड प्लांट? हायब्रिड प्लांट कोणाला म्हणतात? सांगा बरोबर, हायब्रिड प्लांट कोणाला म्हणतात? हायब्रिड प्लांट कोणाला म्हणतात? राजकन्या सांग. मुलामध्ये तू सांगतो का रे? तू सांगा बाई. अगं बाई, खाली बघू नको, विचारले की उभा टाकायचं. ही नवीनच विद्यार्थी दिसते का? हा, बघितलं का? तोंड बंद असले तरी ओळखतो बरं. असं काही समजायचं नाही की सर आपल्याला ओळखत नाहीत. 12 वाजावर ह्याच्यात वेळ घालत नाही. बसा, त्यानं सांगितलेलं उत्तर करेक्ट आहे. बेस. हायब्रिड म्हणजे संकरित जात. नाहीतर आपल्याला माहित आहे हायब्रिड म्हणले की हायब्रिड ज्वारी. बरोबर आहे? हायब्रिड म्हणजे ह्याचा अर्थ असा की संकरित म्हणजे सुधारित, विकसित केलेली जात. ती मानवाच्या फायद्यासाठी विकसित केलेली वाण आपण म्हणतो. वाण म्हणतो नाही, जात वाण जे काही असेल, प्राणी आणि वनस्पतीमध्ये दोन्हीमध्ये. आता सगळे संकरित व्हरायटी उलाले मार्केटमध्ये विकायला. पपाई संकरित आहे, टमॅटो संकरित आहेत, फळं वेगवेगळे संकरित आहेत. बरोबर आहे? किंवा आणखीन तुम्ही दुसरे कोणतेही खाद्यपदार्थ जर घेतला तर सगळे. आता गावरान म्हणजे ते गावरान मिळणं म्हणजे देशी म्हणतात त्याला, देशी. ते मिळणं खूप अवघड झालेलं आहे आता. शेतकऱ्यांना ते परवड नाही झालंय. बघा, फायदे तोटे खूप आहेत. संकरित वाण कशासाठी त्याला विकसित करतात, कशासाठी लावतात शेतकरी म्हणलं तर उत्पन्न जास्त मिळतं, विकून शेतकऱ्यांना पैसा करता येतो, लोकांची भूक भागते. बरोबर आहे? आणि देशी म्हणजे गावरान जे असलेलं, बरोबर आहे, गावरानचं उत्पन्न कमी मिळते. आपली गावरान गाय दूध खूपच पौष्टिक असतं त्याचं, पण आपली गावरान गाय दूध कमी देते आणि लात जास्त मारते. खरं आहे काय? लक्षात आलं? हे वैशिष्ट्य आहे ते. आता आपल्याला परवडत नाही. आपण गाईला देव म्हणून पाचतो, देवी म्हणून काहीतरी आता त्याची पूजा अर्चा करतो म्हणून आपण ओके सांभाळतो. पण शेतकऱ्याला परवडत आहे का ते सांभाळणं एखाद्या जनावर? एक माणूस घरातलं जास्त झालं तर ते सांभाळणं अवघड होते. मग ते श्रद्धेच्या रूपाने काय असणार, ते काही काय असणार ते त्याच्यावर लक्ष करतील. पण ते शक्य आहे का? त्याच्याच पोटाला खायला नाही तर मग त्याने कुठून देणार? म्हणून हे उत्पादन वाढवण्याची कला आजही देशामध्ये एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे. ॲग्रिकल्चरनं एवढं विकसित केलेलं आहे, पीकशास्त्रामध्ये एवढी प्रगती केली, अन्नाचं उत्पादन 2% वाढतंय आणि लोकसंख्या 2.1 वाढते. म्हणजे काय?
वाढत असलेलं अन्नधान्य हे वाढत असलेल्या जनसंख्येपेक्षा कमीच आहे. म्हणून एव्हरी रिप्रोडक्टिव्ह फूड मटेरियल आर नॉट सफिशियंट टू द इन्क्रीजिंग ऑर ग्रोईंग द पॉप्युलेशन. वाढत असलेल्या लोकसंख्येला कितीही उत्पादन जर केलं, कितीही हरित क्रांती आली आपण, तर त्या ठिकाणी त्याला कमीच पोड लागले. बरोबर आहे. पूर्वीच्या लोकांची वैशिष्ट्य तर हम दो हमारे 25. आता शक्य आहे का तसं? पूर्वी तुम्हाला विचारलं, आपले जुने आजोबा पंजोबा खापर पांजोबा जर असेल त्यांना विचार किती लोक आहेत, कमीत कमी 12च्या वरतर आहेत बघा म्हणायचे. आता 2 मध्ये जाऊन तिसरा जर झाला म्हणलं की ती बाई बी वैतागून जाते, ते गडी बी वैतागून जाते, किती करून आणून घालू, काही बी कमी पडणार झाले. आणि घरातली बाई म्हणते किती लेकरांचा करा माय, मला होईना हे म्हणते ती. कारण काय झालं, पूर्वीचे लोक खूप पौष्टिक होते, आताचे डुप्लिकेट झालेत. आपण डुप्लिकेट वापरा का? डुप्लिकेट तुम्हाला पटवून देतो. पूर्वीच्या लोकांना रोगराई व्हायची नाही. काही काही लोक तुम्ही जुने बघा, गोळी माहीत नाही मनाची म्हणतात. तुमचे आजोबा खापर आजोबा कोणी जर असतील तर नाही बा आपल्याला अजून गोळी माहीत नाही म्हणतात. आणि आपलं तर गोळ्याशिवाय जमतच नाही. बसताना गोळी, जेवताना गोळी, झोपताना गोळी, उठताना गोळी, गोळी गोळी गोळी, नंतर गोळीमध्ये त्यांना गोल होऊन जाते. लक्षात आलं का? असं का झालेलं आहे? लाईफस्टाईल बदललेली आहे. हे लाईफस्टाईल काय झालेलं आहे? बदललेलं आहे. पूर्वीचे लोक श्रम करायचे, घाम गाळायचे, आता घाम नाहीच राहिला. पूर्वी पावला पावलावर चालावं लागत होतं, आता पावला पावलावर वाहन झाले, म्हणून लाईफस्टाईल बदलला. म्हणून आज घराघरात बघा शुगर बीपी झालेला माणूस दिसतोय. शेतात काम करणाऱ्या गड्याला सुद्धा शुगर बीपी होऊ लागले. का? त्याने बी आयदी झालं. त्याने बी मालक परत जेवण फोन करून मस्त झाडाकडे एक झप घेत आहे, आणि मालक येण्याचा अंदाज दिसला की पटपट पटपट उठतंय, ते मालकासमोर काम करायला बघते ते झालं. आणि मालक जर म्हणलं ते टेक्निक, अरे हे काम झालं नाही, नाही मालक करूच लावला की. आणि मालकानं जास्त बोलला, मालक जमना काढा आपला हिशेब, ह्या काही चावी घ्या तुम्ही. हां, मग मालक हे गडी झाला, गडी हे मालक झाला आता. बरोबर आहे. मालक पायच धरते, तसं करू नको बाबा, काय झालं तुला, काय झालंय, हे त्याला गुलाबजामुन खाऊ घाल, त्याला जेवायला आजचं पंच पकवान दे, असले लाडं करावं लागते. तो खरं आहे, मी खरं सांगतो. कित्येक लोक नौकर मिळणार झाले म्हणून व्यवसाय बंद करून टाकले. नौकर मिळणार झाले का? राशनवर 2 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू खाऊन मार आराम पडते त्यांना म्हणलं तर कधी. आलं लक्षात? तर हे कुठेतरी जरा संस्कृती बिघडत आहेत. असो तरी आता या ठिकाणी बघा, या धड्यामध्ये तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे, डिफरंट एक्झाम्पल ऑफ मायक्रोब्स यूज्ड इन हाऊसहोल्ड प्रोडक्शन. आता मायक्रोज आपल्याला घातक मायक्रोज माहीत आहे. घातक म्हणजे आपल्याला रोग निर्माण करणारे, आपल्याला त्रास देणारे, हे आपल्याला मायक्रोज माहिती आहेत. हे बाळा मोबाईलमध्ये आता नको बघू ना, नको. पुस्तक आहे की? पुस्तक नसेल तर बघते नाही का? आहे का पुस्तक? मग झालं की एवढे मोठे हे मोबाईल कधी पुस्तक नसल्यास. बरोबर आहे. एवढी मोठी पुस्तक आहे. आता मोबाईल हे पर्याय पुस्तकाचं नसेल तर. लक्षात आलं का म्हणतो? आता मी मोबाईलही आणलेले, हे पुस्तकाचा भाग सुद्धा आणलेला आहे मी. का? तर दोन्हीमधून त्या ठिकाणी मुलांना समजून सांगता येऊ. तुमच्याकडं मोठं लट पुस्तक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून काय सांगितलं, डिफरंट एक्झाम्पल ऑफ मायक्रोब्स यूज्ड इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट. हाऊसहोल्ड म्हणजे घरगुती वापरासाठी, घरगुती अन्न पदार्थ तयार करण्यासाठी आपण घरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करतो. तुम्ही म्हणता कसं करतो? जिलेबी तयार करायची असली, बरोबर आहे का? कसं तयार करतात माहीत आहे? पीठ तिमून रात्रभर ठेवावं लागतं. त्याच्यामध्ये ते पिठामध्ये तिमलेलं पीठ, बरोबर आहे, ते पुफी होतं. पुफी म्हणजे मायक्रोनची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी फुगलेले होतात. ते मायक्रोन म्हणजे ते मायक्रोन खाण्यासाठी उपयोगात येणारा मायक्रोन आहेत. हवेमध्ये युजफुल बॅक्टेरिया आणि हार्मफुल बॅक्टेरिया दोन्ही प्रकारचे आहेत. आणि घरगुती अन्नपदार्थ तयार करण्यासाठी दुधापासून दही तयार करतो, हे बॅक्टेरिया युजफुल बॅक्टेरिया. कसले बॅक्टेरिया आहेत? युजफुल.
बॅक्टेरिया आता पुढे आहे ते धड्यामध्ये सांगतो. त्याच्यानंतर तिसरा आहे द टाइप्स ऑर ग्रुप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट प्रोड्यूस अँटीबायोटिक्स. काही मायक्रो ऑर्गॅनिझम पासून अँटीबायोटिक औषध तयार केला जातो. अँटीबायोटिक ड्रग्स काय आहे? खूपच खूपच महत्त्वाचं आहे. जसं अन्न पाणी आपल्याला जसं आवश्यक आहे ना, अँटीबायोटिक ड्रगचा उपयोग आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जे मायक्रोऑर्गॅनिझम वाढतात त्यांना मारण्याचं काम करतात ते अँटीबायोटिक. ते केमिकल पदार्थ आणि तयार कशाने होतं? मायक्रोऑर्गॅनिझमच होते, हे लक्षात घ्या. कमाल आहे त्याची त्या ठिकाणी. अलेक्झांडर फ्लेमिंगने हे शोध काढून दाखवून दिला. अँटीबायोटिक आर दोज ड्रग विच आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द मायक्रोऑर्गॅनिझम. अँटीबायोटिक असा औषध आहे तो मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार होतं. अँड दॅट केमिकल्स, बरोबर काय म्हणतो? अँटीबायोटिक आर दोज ऑर्गॅनिक कंपाऊंड और केमिकल विच आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड दॅट केमिकल विच किल द अदर इनिबिटिंग ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये दुसरे नको असलेले घातक बॅक्टेरिया मारण्याचं काम करतं. दॅट इज अँटीबायोटिक. त्याला मराठीमध्ये प्रतिजीविके असे म्हणतात. तो तयार झालेला आहे मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच. ते फर्मेंटेशनची प्रक्रिया करून आणि मारलं जातं त्या ठिकाणी, त्याला त्या ठिकाणी. आता इथिल अल्कोहोलचा तसाच आहे प्रकार. इथिल अल्कोहोल मायक्रोऑर्गॅनिझम पासून तयार होतो, उसाच्या मळीपासून. उसाची मळी सडवली जाते, ते सायक्रोमायसिस सेर्व्हिस नावाचं मायक्रोऑर्गॅनिझम टाकला जातो. ती उसाची मळी ते पूर्ण सडायला लागतं. सडून त्या ठिकाणी त्याचा वास सुटतो आणि वास सुटून त्या ठिकाणी इथिल अल्कोहोल तयार होतो. आणि तोच इथिल अल्कोहोल अँटीसेप्टिक म्हणून वापर केला जातो. अँटीसेप्टिक म्हणजे दुसऱ्या मायक्रोऑर्गॅनिझमना मारण्यासाठी. बघा निसर्गाचं कसं कमाल आहे. हे निसर्गाचं गूढ आहे, रहस्य आहे. आपण जर ओळखून घेतलं तर आपल्याला या निसर्गामध्ये नाही त्या गोष्टी इथेच मिळत आहेत आपल्याला. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढे बघा, व्हॉट आर द बायो फर्टिलायझर. आता बायो फर्टिलायझर म्हणजे खत. बायो म्हणजे जीव म्हणजे जैविक खत. जीवाला जीवाशी मारणारा म्हणजे ते खत आहे. ते पुढे येणाऱ्या डिटेलमध्ये फक्त त्याने इथं त्या ठिकाणी फक्त रिमाइंड करण्यासाठी सांगितलेलं आहे. व्हॉट इज द सोर्स ऑफ सिल्क थ्रेड. सिल्क थ्रेड म्हणजे रेशमी धागा. ते कुठून मिळते हो रेशमी धागा? रेशमी किड्यापासून मिळते, माहिती आहे ना आपल्याला. चला हे त्यानं सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा. पारंपरिक शेती जर आपण केली तर आजचा शेतकरी आपल्याला परेशान आहे. बरोबर आहे का? शेतकरी परेशान आहे का नाही? शेतकरी आत्महत्या होत असलेला आपण ऐकतो का नाही? बरोबर आहे. आणि त्या शेताला जर पाण्याची जोड जर असली, शेतीसारखा व्यवसाय नाही, नोकरी सुद्धा नाही. पण शेती कसं आहे माहिती आहे का? लहरीपणाची आहे. पाणी लहरीपणानं पडतं. येतो आलं नाही आलं काही सांगता येत नाही. म्हणून शेतकऱ्याचा माल कितीही पिकला घरी येईपर्यंत खातील नाही. घरी येऊन आडातवरी जर गेला तर तिथून किती पैसे मिळतात काही माहीत नाही. व्यापारी लोक त्याला कॅच करतात त्या ठिकाणी. बरोबर आहे. जिनिंग फॅक्टरीमध्ये त्यांना कापूस टाकले तर ते कापसाचे पैसे आला 2, 3, 4 महिने. अरे आता त्यानं मरलाले त्याला काय खाऊ घाला त्याला. बरोबर. मग व्यापारी काय करतात? कमी भावामध्ये घेतात, त्यांना देऊन टाकतं. काय कसं जाऊ द्या बाबा, कल की मुर्गी से आज का अंडा सही म्हणते त्यांना. ते लक्षात आलं. एवढा मोठं होण्यापेक्षा एवढा बाजार कमी का असणार, जाऊ द्या द्या म्हणून घेते त्यांना ते. म्हणून शेतकरी आजचा हा परेशान आहे. बरोबर आहे. असे खूप आहेत त्याचे प्रॉब्लेम, तो विषय वेगळा. आता बघा, इम्प्रूव्हमेंट्स ऑफ द फूड प्रोडक्शन. अन्न उत्पादनामध्ये सुधारणा. फूड इज वन ऑफ द बेसिक नीड ॲज इट गिव्ह अस काय म्हणतोय? फूड इज वन ऑफ द बेसिक नीड्स. अन्न हे अनेक गरजापैकी एक गरज आहे. ॲज इट गिव्ह अस एनर्जी फॉर एव्हरीथिंग. प्रत्येकाला अन्नातून काय मिळते? ऊर्जा मिळते. अन्न का खातो आपण? ऊर्जा मिळण्यासाठी. बरोबर आहे. मी खूप मोठं तत्वज्ञान शिकवलेलं. तुमच्या पोटामध्ये अन्नाचा जर कण नसेल तुम्ही बसू शकता इथं?
बरोबर आहे. आणि घरून येताना मी सांगितलं की मुलांना बरेच लेकरं तुमच्या वयातली थोडंसं का असं जेवण करून येत जावा. तेवढं सकाळी सकाळी काही लेकरं म्हणतात खाऊ वाटणार, सवय लावा, थोडं खावा, जास्त खाऊ नका. आणि चहा टाळा. मी असं म्हणतच जातो, तुम्ही किती म्हणा, मला जे करायचं मी करतो, तुम्ही आमच्या घरी येऊन बघा ना. बघा बा, तुमची मर्जी म्हणतो. आता मला त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो आता. इट कीप्स अस अलाइव्ह, स्ट्रॉंग अँड हेल्दी. इट म्हणजे कोण? अन्न, फूड. काय ठेवतो? आपल्याला जिवंत ठेवतो. अन्न घेतल्यानंतर जिवंत राहतं म्हणून. आणि स्ट्रॉंग आणि हेल्दी, धष्टपुष्ट राहतो आपण अन्न घेतल्यानंतर. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज, आता ही अन्नाची व्याख्या झाली. इट कॅन बी डिफाईन्ड ॲज एनिथिंग सॉलिड ऑर लिक्विड. कोणतीही वस्तू द्रवरूपात असू द्या किंवा घनरूपामध्ये असू द्या, विच वेन स्वॅलोड, ते आपण गिळंकत केलं, कॉमा डायजेस्ट, त्याला पचवलं, अँड असिमिलेटेड इन द बॉडी. पचवून काय करतो आपण? आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्तात ते भिनतं, त्याला असिमिलेशन म्हणतात. असिमिलेशनच्या लक्षात आला. अन्न घेऊन आपण त्याचा लगदा करून पोटामध्ये आपल्या जठरामध्ये पूर्ण लगदा तयार होऊन त्या अन्नातलं पौष्टिक घटक, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, जे काही लिपिड जे असते ते सगळे अब्सॉर्ब करून घेतात. त्याला असिमिलेशन असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. इन द बॉडी, कीपिंग अस वेल. मग हे असिमिलेशन करून कीपिंग बॉडी बिकम वेल. हां, राईट, समाधानी आहे. पुढे, इट इज ऑर्गेनिक कॉमा एनर्जी रिच. ते ऑर्गेनिक स्वरूपात असतं. काय असतं आणखीन पुढे? एनर्जी रिच, ऊर्जा खूप मिळते त्याच्यातून. नॉन पॉयझनस, विषारी नसतं ते. अन्न हे विषारी नाही, आणि विषारी असलेलं आपण ते खाऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणून काय? एडिबल अँड नरिशिंग द सबस्टन्सेस. एडिबल म्हणजे खाण्यास योग्य, नरिशिंग म्हणजे खाण्यासाठी आपल्याला ते पौष्टिक आहार म्हणून आपली त्याच्यातून खाऊन वाढ होणे. कळला अर्थ तुम्हाला? हां, चला पुढे बघा. त्या ठिकाणी अर्थ माहीत नसलेले लिहून घेत चला म्हणतो मी. बसत जाऊ नका येडे बसल्यासारखं. ग्रीन प्लांट सिंथसाइज देअर ओन फूड. हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात थ्रू फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाद्वारे. हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बट ॲनिमल इन्क्लुडिंग ह्युमन कॅनॉट सिंथेसाइज देअर फूड ऑन देअर ओन. प्राणी, आणि त्यामध्ये प्राण्यामध्ये माणसाला सुद्धा समाविष्ट करून मनुष्य स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. प्राणी सुद्धा करत नाही, ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात. लक्षात आलं? जसे की तुमच्यासारखे. तुमच्यासारखं कळालं ना? तुम्ही तुमच्या आईवडिलावर अवलंबून राहता. आता तुम्ही मनात म्हणता, हां तुम्ही का तुम्ही नव्हता का आईवडिलावर अवलंबून? मी होतो बाबा, मी कबूल करतो, काही प्रॉब्लेम नाही. पण आता नाही. हां तुम्ही हाव, हे मात्र लक्षात ठेवा. चला, हेन्स म्हणून आर डिपेंडंट ऑन द प्लांट डायरेक्टली. म्हणून प्राणी, त्यामध्ये मनुष्य सुद्धा समाविष्ट असून ते कोणावर अवलंबून असतात? कोणावर अवलंबून असतात? प्लांटवर, वनस्पतीवर. म्हणून वनस्पती हे आपले दाते आहेत आणि आपण खाते आहोत. बरोबर आहे. खायचंच काम करतो आपण, दुसरं काहीच नाही. आपल्याला दुसऱ्याला देता काही येत नाही. चला, त्याच्यानंतर द फॅमिन इज रेस्पॉन्सिबल फॉर डेथ ऑफ द फूड. काय म्हणजे फॅमिन? म्हणजे उपासमार. जर उपासमार झाला तर कधी होतो उपासमार? कधी होतो? डेथ म्हणजे दुष्काळ पडलेला असला तर. खरं आहे का नाही? दुष्काळ जर पडला तर आपली उपासमार होते, माहित आहे का?
1972चा दुष्काळ माहिती आहे तुम्हाला? मी बघितलं म्हणजे मी खूप छोटा होतो, खूप. आता ते काही वर्णन करत बसत नाही. हाल झाले होते, पाण्याची कमतरता होती, अन्न मिळत नव्हतं, सगळे लोक परेशान होते, खूप परेशान होते. एक घागरीसाठी खूप लांब जावं लागत होतं. बरोबर आहे. खूप ट्रॅजेडी होती. मी लहान होतो, मला ते कळत होतं. वडील वगैरे पाणी वगैरे इकडून तिकडून आणायचे, ते मी लहान बघत असतो. ते थोडं चित्र माझ्या लक्षात असल्यामुळं ते सांगितलं मी. आणि बऱ्याच लोकांना ते माहिती नाही असा त्याचा अर्थ ते. चला पुढे या ठिकाणी काय म्हणतो? बिसाइड द रॅपिड अँड ड्रामॅटिक इन्क्रीज इन वर्ल्ड पॉप्युलेशन ओव्हर द टाइम. जगाची लोकसंख्या खूप वाढत आहे. विदिन ए शॉर्ट पिरियड, कमी वेळेमध्ये जगाची लोकसंख्या वाढत असल्यामुळे जगाचं अन्नाचं उत्पादन वाढत असलेले त्या ठिकाणी अपुरा पडत आहे. वाय इट इज सो? बिकॉज द पॉप्युलेशन इज एक्सप्लोडिंग. लोकसंख्येचा स्फोट होतोय. लोकसंख्या खूप वाढत आहेत असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. मग त्याच्यामुळे टू मेट द इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड, म्हणून काय, अन्नाची मागणी वाढली. देर इज नीड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन. अन्नाच्या उत्पादनामध्ये अन्नाचं प्रोडक्शन आपण काय करावं लागले? उत्पादनं वाढवत आहोत. अनेक पद्धतीने शेतीमध्ये अनेक फळं, अन्नाचे धान्य, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हे किती अन्नधान्य हे आपण कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येते? बरोबर. पाण्याची उपलब्धता कशी करता येईल? बरोबर आहे. वर्षाला एकदा एक पीक घेणारा 4 महिन्याला जमीन पूर्ण 12 महिने कशी उपयोगात आणता येईल त्यासाठी खतांचा वापर करतो. रासायनिक खतं असतील, पेस्टिसाइड्स असतील, कारण त्याला आलेलं जे उत्पादन आहे खराब होऊ नये, चांगलं क्वालिटीचे बियाणे निवडतो आपण चांगले. खूप बऱ्याच गोष्टींची त्या ठिकाणी काळजी करून आपण काय करतो? उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. उत्पन्न वाढतंय, मात्र काय, वाढत असलेली लोकसंख्या ते वाढत असलेलं उत्पन्नाला भस्मसात करून टाकते. म्हणून आजही द रेट ऑफ द फूड मटेरियल आर स्कायरॉकेटिंग म्हणजे अन्नाच्या किमती आकाशाला भिडलेले आहेत. बरोबर आहे का? असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता पुढे बघा, या ठिकाणी आणखीन काय म्हणतो मी? देर इज नीड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ फूड प्रोडक्शन, म्हणून गरज पडली अन्नातलं उत्पन्न वाढवण्याची. बोथ द क्वालिटी वाईज अँड क्वांटिटी वाईज. क्वालिटी म्हणजे गुणात्मक दर्जा, संख्यात्मक दर्जा, आणि क्वालिटी म्हणजे गुणात्मक. अन्न खूप व्हावं, बरोबर, हा संख्यात्मक दर्जा झाला. आणि खूप अन्न जरी असलं तर खाण्यासाठी पौष्टिक असावं, ते क्वालिटी. लक्षात आलं? क्वालिटी आणि क्वांटिटी लक्षात आलं तुम्हाला? क्वांटिटी म्हणजे संख्यात्मक, खूप उत्पन्न झालेलं आहे. क्वालिटी म्हणजे त्याचा दर्जा चांगला असतो. कळाला हा मुद्दा? हां, चला त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा. म्हणून ते क्वालिटी म्हणजे न्यूट्रिटिव्ह आहारासाठी पौष्टिक असणे. त्याच्यानंतर पुढे त्याच्यामुळे काय झालेलं आहे? प्लांट ब्रीडिंग आणि ॲनिमल ब्रीडिंग हेल्प्स अस टू इन्क्रीज द फूड प्रोडक्शन. म्हणून प्लांट ब्रीडिंग केली जाते. प्लांटिंग ब्रीड म्हणजे या प्लांटमध्ये त्या प्लांटमध्ये मिक्सिंग करून त्या ठिकाणी एक वेगळीच जात तयार केली जाते. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर ॲनिमलमध्ये सुद्धा ब्रीडिंग करून त्या ठिकाणी वेगळीच जात तयार केली जाते. आपल्याला माहीत आहे जर्सी गाय ॲनिमल ब्रीडिंगची उदाहरण आहे. जर्सी गाय खूप दूध देते की नाही, माहिती की नाही? बरोबर आहे? आपल्या गाईचं आणि डुक्करचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन करून तयार केलेलं आहे. ते जे खरं आहे ते सांगू, त्याला काय ते लक्षात आलं का म्हणतो? त्याच्यामुळे उत्पन्न दुधाचं खूप मिळते. बट दॅट मिल्क आर नॉट प्रोटीनियस. पौष्टिक दृष्ट्या ते काही तेवढं चांगलं न्यूट्रिशियस नाही राहते. आपल्या गाईचं मात्र दूध जे गावरान गाईचं दूध मिळतेच कुठं बनवून?
बरोबर आहे का? आणि कुणी एखादं म्हणलं नाही सर आमच्याकडे आहे काय, हां आहे का, मग किती, एक चिपटभर देते त्या ठिकाणी दूध ते, बरोबर आहे का? एक ग्लास ती लई लात मारते सर ती दूध गाय, आणि एक लात मारली की दातच पडतात माझं, असा त्याचा अर्थ. चला आता बघा या ठिकाणी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता इथपर्यंत भाग जो होता मी शिकवलेला हा बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. आता इथून त्यांनी कट केलेले आहेत प्लॅन ब्रीडिंग, प्लॅन ब्रीडिंग म्हणून या ठिकाणी कट केलेला आहे, हा भाग कट केलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन पुढचा भाग सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. पेज नंबर 247 वरचाही भाग पूर्ण कट केलेला आहे आणि 248 वरचाही भाग कट केलेला आहे. त्याच्यातलं मिलेट्स नावाचा हा भाग फक्त तो शिल्लक राहिलेला आहे. बरोबर आहे? लक्षात आलं काय म्हणतो मी? तर आता मी या ठिकाणी तुम्हाला बघा प्लॅन ब्रीडिंग, आता जे काही बोर्डाचा भाग अभ्यासक्रमामध्ये कट केलेला आहे ते वाटलं तर मी स्पीडली शिकवतो तुम्हाला. बरोबर आहे, स्पीडली, कारण ते काही शासनानं शिकवा म्हणून म्हणलेलं नाही, नाही शिकवायची गरज नाही. पण लेकरांना कुठंतरी CT नीटला काही उपयोगी त्यांना जर काही करता आलं तर ते घेऊ. तुम्हाला ते ठेवायचं डोक्यामध्ये ठेवा, नसेल तर तुमच्या सिच्युएशननुसार काम करा. बघा प्लॅन ब्रीडिंग, प्लॅन ब्रीडिंग हे काय आहे? संकरितपणा केलेलं. या प्लॅनमधलं काही भाग या प्लॅनमध्ये भाग काही मिक्सिंग करून त्या ठिकाणी काय केलं जातं, दुसरी प्लॅन तयार, तिसरीच प्लॅन तयार केली जाते. लक्षात आलं काय म्हणतो? आणि ही एक टेक्निक आहे. हॅबिडायशन वगैरे जे आहेत ना, मी तुम्हाला हे धडा मेंडेलचा धडा शिकवले हो, मेंडेलचा धडा तुम्ही ते ऑनलाईनवर शिकवले, तुम्ही ते बघितलंच नाही वाटतं, ते मला काय आता ते ज्यांनी बघितलं असेल त्यांना उपयोग होईल. चला पुढे बघा. चला प्लॅन ब्रीडिंगच्या संदर्भामध्ये सांगतो, द इम्प्रुव्हमेंट्स ऑर पर्पजफुल मॅन्युप्युलेशन. बघा इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा, पर्पजफुल म्हणजे खास करून तयार केलेलं. द इम्प्रुव्हमेंट ऑर पर्पजफुल मॅन्युप्युलेशन इन द हेरिडिटी ऑफ क्रॉप. मॅन्युप्युलेशन म्हणजे त्याची गोळाबेरीज करून, गोळाबेरीज म्हणजे काय, ह्याच्यातलं काही चांगले गुण त्याच्यातले काही चांगले गुण एकत्रित करून नवीन सुधारित जात तयार करणे. मी तुम्हाला आंब्याचं उदाहरण देत होतो बघा नेहमी, प्लॅन ब्रीडिंग कशी केली जाते हे उदाहरण देत होतो. एक छोटा आंबा आहे गोड आहे आणि एक मोठा आंबा आहे आंबट आहे. ह्याच्यात एक वाईट गुण आहे, ह्याच्यात एक वाईट गुण आहे. पण आपल्याला व्हरायटी कशी पाहिजे? मोठा आंबा आणि गोड लागते का? लक्षात आलं का म्हणतो? दोन प्लॅन मध्ये क्रॉसिंग करून अशी प्लॅन मिळते. बरोबर आहे? तर अशी व्हरायटी मिळते. बरोबर आहे? आणि अशी व्हरायटी मिळते छोटा आंबा आणि आंबटी मिळते. पण आपण निवडतो कोणती चांगली? शेक्सपियर इंग्रजीचा फार मोठा कवी, ऐकलं असेल नाव तुम्ही, तुमच्या इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे ते. दिसायला एवढा विद्रूप होता, काळा ठिक्कर, बरोबर आहे, बघितले की लोकांना किळस यावी असं. एक सुंदर स्त्री त्याला म्हणते आणि ती सुंदर स्त्री बुद्धीनं डल असलेली. तिनं म्हणते त्या शेक्सपियरला, आपण दोघं जर लग्न केलं तर लेकरं असेल, तुझी बुद्धी आणि माझं रूप येऊन एवढं चांगलं होईल म्हणते. पण त्यानं म्हणते ह्याच्या उलटं झालं तर, तुझी बुद्धी आणि रूप माझं आलं तर, असं बी येऊ शकते ना. बरोबर आहे? तेही स्वीकारावं लागते ते. आता इथं आपण वगळून टाकतो, ते स्वीकारावं लागते ते. बरोबर आहे? असा त्याचा अर्थ आहे, टाळता येणार नाही. असो, म्हणजे एक उदाहरण दिले त्या ठिकाणी, द इम्प्रुव्हमेंट ऑर पर्पजफुल मॅन्युप्युलेशन इन द हेरिडिटी ऑफ क्रॉप अँड द प्रोडक्शन ऑफ न्यू सुपिरियर व्हरायटी ऑफ एक्झिस्टिंग द क्रॉप प्लॅन्ट. नंतरची व्हरायटी कोणती मिळाली आपल्याला? सुपिरियर, च्यापेक्षा उच्च दर्जाची. कॉन्स्टिट्यूट व्हॉट इज कॉल्ड एज प्लॅन ब्रीडिंग. यालाच म्हणतात प्लॅन ब्रीडिंग. कळलं तुम्हाला प्लॅन ब्रीडिंगचा अर्थ? वाटलं तर त्याला अंडरलाईन करून घ्या. प्लॅन ब्रीडिंगचा अर्थ, द इम्प्रुव्हमेंट्स ऑर पर्पजफुल मॅन्युप्युलेशन इन द हेरिडिटी ऑफ क्रॉप अँड प्रोडक्शन ऑफ न्यू सुपिरियर व्हरायटी
ऑफ एक्झिस्टिंग द क्रॉप प्लॅन, बरोबर आहे, इज कॉल्ड एज क्रॉप ब्रीडिंग. बस झालं, अंडरलाईन केलं तुम्ही. ही त्याची व्याख्या झाली. आता पुढे ते विचारली जाणार आहे. इट इज देअरफॉर इन अप्लाइड ब्रँच ऑफ बॉटनी. अप्लाइड म्हणजे उपयोगात येणारी वनस्पती शास्त्राची एक शाखा आहे, बरोबर आहे. इट इज इन फॅक्ट एन आर्ट अँड सायन्स. हे एक कला विज्ञानची काय आहे, त्याच्यामुळे विज्ञानाची ते कला आहे ऑफ चेंजिंग अँड इम्प्रूव्हिंग द हेरिडिटी ऑफ द प्लॅन. याला सुद्धा अंडरलाईन करा. हे शास्त्रशुद्ध व्याख्या झाली, वरची ढोबळमानाने झाली. हे शास्त्रशुद्ध कुठून त्या ठिकाणी प्लॅन ब्रीडिंग अँड अप्लाइड ब्रँच ऑफ बॉटनी, बरोबर. इन विच असं म्हटलं तरी चालतंय, आर्ट अँड सायन्स ऑफ चेंजिंग अँड इम्प्रूव्हिंग द हेरिडिटी ऑफ द प्लॅन. त्याच्यानंतर द प्लॅन ब्रीडिंग काम होतं या ठिकाणी. द प्लॅन ब्रीडिंग कॅन बी कॅरीड आउट बाय युझिंग द अप्लिकेशन्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स. हे प्लॅन ब्रीडिंग करत असताना जेनेटिकचे काही तत्व वापरले जातात. 11वीमध्ये जेनेटिक्स म्हणजे काय तर सांगितलं होतं तुम्हाला, त्याची व्याख्या अनुवंशिक, बरोबर आहे. ते टेक्निक त्याचे वापरून त्या ठिकाणी केलं जातं. टॅक्झॉनॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर, स्मॉल आर DNA टेक्नॉलॉजी. स्मॉल आर कशाला म्हणतात, हे खूप विकसित शास्त्र तयार झालेलं आहे. स्मॉल आर म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. स्मॉल आरला तिथं लिहा हो, स्मॉल आरला तिथं रिकॉम्बिनंट DNAचं तर आहे आणि टेक्नॉलॉजी आहे. रिकॉम्बिनंट म्हणजे पुन्हा कंबाईन करून तयार केलेलं. पुढे बघा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का म्हणतंय, प्रिन्सिपल एम ऑफ प्लांट ब्रीडिंग इज टू बी ऑब्टेन ए न्यू क्रॉप व्हरायटी सुपिरियर ऑर एक्झिस्टिंग टाईप इन ऑल कॅरेक्टर्स. सर्व कॅरेक्टरच्या बाबतीत सुपिरियर व्हरायटी तयार केली जाते. दिस इज पर्पजफुल मॅन्युप्युलेशन इन कॉर्पोरेट व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह. व्हेरियस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश कशासाठी केले आपण, त्याच्यामध्ये उद्देश असतात आपले, बरोबर आहे. तर ते उद्देश साध्य करण्यासाठी विच डिफर फ्रॉम प्लॅन टू प्लॅन डिपेंडिंग अपॉन इट्स टाईप्स अँड यूज. त्याचा टाईप आणि यूजचा उपयोग करून सम ऑब्जेक्टिव्ह आर कॉमन लाईक, बघा त्याचे उद्देश आहे. इल्ड, उत्पादन जास्त मिळवण्यासाठी. क्वालिटी, त्याचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी. रेजिस्टन्स म्हणजे रोगाला प्रतिकार करून व्यवस्थित राहू शकेल, रोग लावून ते खराब होणार नाहीत ते. त्याच्यानंतर लाईफ सायकल स्पॅन म्हणजे त्याचं लाईफ सायकल जास्त दिवस वाढवण्यासाठी, बरोबर, एक्सेट्रा. वाईल सम ऑब्जेक्टिव्ह विल डिफर ऑन द बेसिस ऑफ देअर टाईप अँड यूज ऑफ द प्लॅन. नंतर त्या प्लॅनचा उपयोग होतो, असा त्याचा अर्थ आहे. प्लॅन ब्रीडिंग इज ए मेथड ऑफ अल्टरिंग द जेनेटिक पॅटर्न of the plant to increase the value and unity for human welfare. प्लांट ब्रीडिंग मानवी भल्यासाठी, ह्युमन वेलफेअर म्हणजे मानवी भला. थोडं फास्ट घेतो मी, हे बोर्डातून कट केलेलं म्हणून ते फास्ट घेतो, बरं लक्षात घ्या. द प्लांट ब्रीडिंग इज डन टू इन्क्रीज क्रॉप यील्ड. प्लांट ब्रीडिंगमुळे त्या ठिकाणी उत्पन्न वाढवतो. इम्प्रूव्ह द क्वालिटी चांगली येते. इन्क्रीज द टॉलरन्स टू एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. आता एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजे काय, समजा एन्व्हायरमेंटमध्ये उष्णता जास्त झाली, पीक करपून जाऊ नये. पाणी जास्त पडलं, पीक खराब होऊ नये. सर्दी जास्त झाली, पीक खराब होणे. हे एन्व्हायरमेंटचं जे ट्रेस आहे त्याला सुद्धा ते पीक खराब होणार नाही, असा त्याचा अर्थ. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणतंय, मेक द प्लॅन रेजिस्टन्स टू पॅथोजन. बघा, मेक द प्लॅन म्हणजे पॅथोजन म्हणजे काय, रोग होऊन तर पीक जर खराब होत असेल तर ते खराब न होऊ देणे, बरोबर आहे. अँड increase the tolerance to insect pest.
जर कीटकसुद्धा खाऊ नये त्याला, अशा प्रकारची ती व्हरायटी विकसित करायची. ग्रीन रिव्होल्युशन was the result of the sequence of the scientific breakthrough and developmental activities that successfully fought hunger by increasing the food production. बघा, अन्नाचं उत्पादन काय होतं? लोकांची भूक भागवण्यासाठी, बरोबर आहे. त्यासाठी आपण करतो असा त्याचा अर्थ आहे. सीड्स विथ सुपिरियर क्वालिटी, बिया चांगल्या दर्जाची. यूज ऑफ केमिकल, चांगल्या केमिकल आपण वापरणे. पेस्टिसाईड ते म्हणतो आपण, फर्टिलायझर आहे, हे केमिकल आहे, बरोबर आहे. अँड मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम सपोर्टेड बाय द यूज ऑफ मॉडर्न फॉर्म मशिनरी अँड प्रॉपर इरिगेशन सिस्टीम. त्याला पाणी चांगलं देणे आणि मल्टिपल क्रॉप सिस्टीम. मल्टिपल क्रॉप सिस्टीम म्हणजे काय? शेतकरी आत्ता जर एक ज्वारी घेतलं तर नंतरचं ज्वारीचं पीक घेत नाही त्यांनी, नंतर कापूस घेतात, बरोबर आहे. कापूस गेलं तर पुन्हा कापूस घेत नाही त्यांनी, मका घेतील, दुसरं कोणते घेतील. कारण ते जर पीक डबल जर घेतात त्याच्यावर रोग जास्त पडत आहे, कारण त्याचे मायक्रोजम मातीमध्ये असतात, असा त्याचा अर्थ आहे. अँड प्रॉपर इरिगेशन सिस्टीम helped for the development of high yielding and disease resistance variety in wheat, rice, maize. गहू, तांदूळ, मक्यामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी केलं जातं. इनफॅक्ट असं असताना प्लांट ब्रीडिंग डेट बॅक टू अबाउट 10,000 years ago. प्लांट ब्रीडिंगची टेक्निक कधी 10,000 वर्षापूर्वीपासूनची टेक्निक आहे, आता आपल्याला कळलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर द प्रेझेंट डे क्रॉप आर द रिझल्ट ऑफ डोमेस्टिकेशन अँड ॲक्लिमॅटायझेशन. डोमेस्टिकेशन म्हणजे काय? त्याचं संगोपन करून. आता संगोपनमध्ये शेतकरी शेतात पीक घेत आहे, त्याचं संगोपन करते, बरोबर आहे का? संगोपन ते देखभाल करते तर ते पीक येते. आणि जर देखभाल नाही केलं तर जनावरं खाऊन पार करून टाकतात, ते बोंबलत बसते मग ते. असं आहे ते. चला आता त्याच्यामध्ये बघा, डू यू नो, हे तुम्हाला माहीत आहे का? डिफरंट मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग इन्क्लुडिंग इंट्रोडक्शन. आता प्लांट ब्रीडिंगच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. इंट्रोडक्शन आहे, सिलेक्शन आहे, हायब्रिडायझेशन आहे, म्युटेशन ब्रीडिंग आहे, पॉलिपॉडी आहे, पॉलिपॉडी ब्रीडिंग आहे, त्याच्यानंतर मॉलिक्युलर प्लांट ब्रीडिंग आहे, टिश्यू कल्चर आहे, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, SCP, सिंगल सेल प्रोटीन, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे सिंगल सेल प्रोटीन एक्सेट्रा. अशा प्रकारच्या ह्या काय आहेत?